एका बिटल शेळीच्या 2 पिल्लांची किंमत 50,000 रुपये, तर 10 शेळ्यांच्या पिल्लाची किंमत किती होणार? 50,000 रुपये जर एक शेळी जर समजा एका वेताला कमाई देते, तर 10 शेळ्याची किती कमाई व्हावी लागेल? 5,00,000 रुपये. खरोखरच बिटल शेळी पालनामध्ये एवढा पैसा आहे का, एवढा इन्कम आहे का? तर याच्यावरती आपण थोडक्यात आजचा व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता मी जवळपास 3 बिटल फार्मला व्हिजिट करून आलेलो आहे 5-6 दिवसा अगोदर. तर मी तिथलं वातावरण बघितलं, त्यांच्या किमती बघितल्या शेळ्यांच्या. तर एका वेलेल्या शेळीच्या 2 पिल्लाची जर शेळी असेल तर तिची किंमत जवळपास 50,000 ते 60,000 रुपयापर्यंत आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय बिटल शेळी घेतलेली नाही, आपण त्या बिटल शेळीचा व्यवहार बघितलेला नाही. आपण फक्त बिटल बोकडचा सौदा केलेला आहे. बिटल बोकडा हा आपल्याला पसंत पडला आणि आपण त्या बोकडाची व्यापार वगैरे काही करणार नाही. आपल्याला पास पडला आणि आपण शेळ्यांसाठी, आपल्या शेळ्यांमध्ये ठेवण्यासाठी आपण उस्मानाबादी शेळ्यांवरती काम करतो आहे. आणि पुढं चालून आपल्याला उस्मानाबादी क्रॉसला बिटल क्रॉस करायचा आहे. त्याच्यासाठी आपण आणि थोड्या समोर चालून आपण पाठी घेऊन बिटल शेळी पालन पण करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण हा बोकड घेतलेला आहे. पण सरासरी इन्कम जर एका बिटल शेळीची म्हणलं तर 2 पिल्लं जर असले एका शेळीला, तर 2 पिल्लाचे सरासरी 2-2.5 महिन्यामध्ये 1 पिल्लू हे 25,000 रुपयाला विकलं जातं. सरासरी जर म्हणलं 2 पिल्लांचे 50,000 रुपये जरी धरले, तरी एक 6 महिन्यामध्ये, म्हणजे वर्ष धरा, समजा वर्षात धरा, 6 महिन्यामध्ये 10 शेळ्यांचे 5,00,000 रुपये उत्पन्न आपल्याला या बिटल शेळी पालनामधून भेटतात. 6 महिन्याचा बोकड जास्त प्रमाणात विकू शकतो. मी फक्त 2 महिन्याचा बोकड तुम्हाला 25,000 रुपयामध्ये विकत घेतलेला सांगितलेला आहे. बाकी बाहेर कोणी 30,000ला विकतं, कोणी 20,000ला विकतं, पण क्वालिटीनुसार हे बोकडांचे पैसे येत असतात. तर आपला बोकड जो घेतलेला आहे त्याचा सगळंच हे सगळं आपलं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळं आपण हा बोकड घेतलेला आहे. आपल्याला कलर आवडलेला आहे, त्याच्यामुळं आपण हा बोकड घेतलेला आहे. तर बाकी विषय राहिला शेळ्यांचा. बिटल शेळ्या, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बिटल शेळी ही वर्षातून एकच वेळेस येते. तरी पण बिटल शेळी वर्षातून एक वेळेस जरी वेली तर आज ट्रेंडिंगचा जमाना आहे. आजच्या कलियुगामध्ये सत्य चालत नाही. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, आजच्या कलियुगामध्ये जो खरा नियमानं वागेल त्याचं म्हणजे तो मागच राहणार. जो खोटं वागून समोर जाईल तो सगळ्यात वरती चढत चाललेला आहे. पैसा, धन दौलत सगळं कमवत आहे या कलियुगामध्ये. आणि जो गरीब आहे तो गरीबच राहून राहिलेला आहे. तुम्ही पण बघत असता. त्याचप्रमाणे बिटल शेळीपेक्षा उस्मानाबादी शेळी ही नंबर 1 क्वालिटीची आहे. नंबर 1 सगळं पिल्ले वगैरे चांगले आहेत. पण त्या पिल्लांना मार्केट जर म्हणलं तर 6 महिने सांभाळल्याच्या नंतर आपल्याला 8 ते 10,000 रुपये एका बोकडापासून भेटत आहेत. ते म्हणजे कसं आहे त्या बोकडांना हे बोकड, उस्मानाबादीचे बोकड हे कटिंगसाठी जात आहेत आणि बिटल शेळीचे बोकड हे ब्रिडिंगला जात आहेत. आणि ब्रिडिंगला म्हणजे यासाठी लागत आहेत ते क्रॉसिंगसाठी. त्याच्यामुळं ते बिटल बोकड हे जास्त प्रमाणामध्ये ज्यांचे दाम वाढत चाललेले आहेत. कारण की आज प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं, प्रत्येक शेळी पालकाला वाटतं की मी बिटल शेळी पालन करावं. त्याच्यामुळे याचे दाम जास्तीत जास्त वाढत चाललेले आहेत. तर खरं सांगायचं म्हणलं तर आपली उस्मानाबादी शेळी ही, आज पण मी सांगतोय तुम्हाला, उस्मानाबादी शेळीसारखी दुसरी कुठलीही शेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढी इन्कम भले कमी असू द्या, पण
वातावरणाला शूट होणारी जर म्हणलं तर फक्त उस्मानाबादी आहे. बिटल शेळी हिचा मला काही जास्त प्रमाणामध्ये अभ्यास नाही आहे. पण जो आपण मागच्या एक 5-6 दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता, त्याच्यामध्ये ज्या दादाकडं 10 शेळ्या आहेत बिटल, तर त्यांचं जवळपास 7 ते 8 लाखाचं नुकसान एका वर्षामध्ये झालेलं आहे. 1 वर्ष पण नाही लागलं त्यांना. एक 8-15 दिवसामध्ये तेवढं नुकसान त्यांचं झालेलं आहे. कारण की शेळ्या जर बिमार पडल्या, बिटलच्या शेळ्या जर बिमार पडल्या, तर त्यांना जास्त वेळ दगावण्यात लागत नाही. आता त्याच्याप्रमाणे या आपल्या उस्मानाबादी शेळ्यांमध्ये पण तसं आहे, पण एवढं वातावरणाला बळी पडत नाही आपल्या उस्मानाबादी शेळ्या, जेवढं बिटल शेळ्या बळी पडतात. आता माझ्या अभ्यासानुसार नाही बरं का, जे आपण त्या दादांचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता, त्याच्या हिशोबानं मी गणित लावलं की खरंच बिटल शेळ्या यांना लसीकरण व्यवस्थित सगळं व्यवस्थित ठेवावं लागतं, खुराक वगैरे. त्याच वेळेस ह्या शेळ्या आपल्याला चांगल्यापैकी इन्कम देऊ शकतात त्याच्यामधून. आता उस्मानाबादी शेळ्यांचा जर विचार केला तर उस्मानाबादी शेळ्यांना आपल्या कुठलंच काही हे नाही आहे, कुठलंच सुव्यवस्था नाही. त्यांना कधी लसीकरण नाही. फक्त एक वेळेस लसीकरण दिलं होतं, ते पण फ्रीमध्ये सरकारी हॉस्पिटल करून आलं होतं, म्हणून आपण त्यांचं लसीकरण केलं होतं. नाहीतर आपण स्वतःच्या पैशानं आतापर्यंत लसीकरण केलेलं नाही. लसीकरण करायचं गरज पण पडली नाही. आपलं कुठलाही एकही बकरू किंवा एकही शेळी आपली दगावलेली नाही आपल्या गोठ्यामधून. सांगायचं तात्पर्य एकच की उस्मानाबादी शेळी ही म्हणजे आपल्या मूळ महाराष्ट्राची असल्यामुळं या शेळीला आपल्याला कुठलंही वातावरण असू द्या, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, या वातावरणामध्ये शूट होणारी शेळी जर म्हणलं तर उस्मानाबादी आहे. बिटल शेळी ही मूळची पंजाबची आहे आणि आपल्या वातावरणामध्ये आता स्वतः सध्या काही शेळ्या, अशा सगळ्या शेळ्या नाही, काही शेळ्या आपल्याकडं बिटलच्या पण वातावरण त्यांना शूट होत आहे दिवसेंदिवस. आता जे नवीन समजा तिकडून आणल्या आणि इकडं त्यांचे ज्यावेळेस नवीन आपल्याकडं तयार होणारे पिल्लं आहेत, तर यांना वातावरण आपल्या बऱ्यापैकी इकडं शूट होत आहे. तर शेळी पालन करायचं असेल तर बिटल पण करा, काही माझं म्हणणं नाही. त्याच्यामध्ये भरपूर इन्कम सोर्स आहे. कारण की आता एक बोकड 25,000 ते 30,000 रुपयामध्ये 2 महिन्याचं जर जात असेल, तर तुम्हाला 8-10 महिने बोकड सांभाळायची गरज नाही. 2 महिन्यामध्ये तुमच्या पिल्लांचे 50,000 रुपये, एका शेळीपासून 50,000 रुपये इन्कम तुम्हाला जर भेटत असेल, तर तुम्हाला जास्त दिवस बोकडं पाठी विकायची सांभाळायची गरज नाही. 1-2 महिन्यामध्ये तुम्ही विकू शकता आणि शेळीचं दूध पण तुम्ही समोर चालून दूध काढून विकू शकता. हा पण डबल तुम्हाला फायदा आहे. बिटल शेळी ही जवळपास 1.5 ते 2 लिटर दूध देणारी शेळी आहे. फक्त लसीकरण, खुराक याची व्यवस्था चांगलीच ठेवावी लागते. कारण की मी बघितलं, ह्या शेळ्यांना खुराक दिल्याशिवाय यांना म्हणजे एनी टाईम एक टाईम खुराक द्यावाच लागतो. आपल्या शेळ्यांना तसं काही नाही, दिलं तर दिलं, नाही दिलं तरी काही अडचण नाही. पण ते शेळ्यांना तुम्हाला खुराक द्यावाच लागणार, चांगली व्यवस्था ठेवावंच लागणार आहे. त्याप्रमाणे जसं जसं तुम्ही व्यवस्था करसाल तसं त्याप्रमाणे शेळ्या आपल्याला चांगलं इन्कम देऊ शकतात. बाकी तुमचा काय विचार आहे, तुमचं काय तक्रार असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला थांबूया इथंच, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच, आणि काही प्रश्न असेल तर कमेंट नक्कीच करायचा मित्रांनो. चला, ओके, धन्यवाद.